की फी माफीचा एक निर्णय आहे, दादा म्हणाल ती फाईल तयार करायला लागेल, त्यामुळे ते आलेच लगेच त्या पुढे. आता एक शेवटचा प्रश्न, विनोद तावडे यांचं नाव प्रदेश अध्यक्ष पुढे आलेलं आहे, काय नेमकं यासाठी? नाही, विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. राष्ट्रीय अध्यक्ष पदाची काही हालचाली नाही, हालचाली म्हणजे बदलावं लागणारच ना. जगतजी जेव्हा मंत्री झाले, अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पद ठेवतात. मी होतो लोकसभा ते विधानसभा 6 महिने 8 खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो. तर असा काही नियम नाही, पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं, खूप नेते असल्यामुळे कशाला एक जण 2 कामं करता असं होतं. त्यामुळे ज्या अर्थी टर्म पण संपली, जगतजींना मंत्री केलं गेलं, तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं. असाही निर्णय होऊ शकतो की आने वाले 3 महीने में 3 बड़े राज्य में चुनाव है, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र. तो क्यों बदलना, 6 महीने जगतजी आप ही चलाओ, थोडा इनको सरकारी काम कम दो, असं विचारू शकतो. माहीत नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही. मी तर चांगला 90 किलोवाला माणूस आहे.